वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. तर अचानक असा फोन आला की मला उद्या लग्नासाठी नथ हवी आहे आणि तुम्ही ती मला 5 ते 10 मिनिटात बनवून देऊ शकता का? तर हा आधीच मी सुरुवातीलाच कन्फेस करते की अगदी घाईघाईत बनवलेला हा व्हिडिओ आहे आणि तो जे काही करेल ते तुमच्याशी शेअर करण्याची एक सवयच लागली आहे. म्हणून हा व्हिडिओ अगदी जमेल तसा शूट करत इथे 5 ते 10 ते 15 मिनटामध्ये ही नथ आपण बनवलेली आहोत. तर डिझाईन अजिबात फिक्स नव्हती. कलरचं फक्त रिस्ट्रिक्शन होतं. रेड कलर हवा होता. जी की नथ आपल्याला नवरीच्या साडीवरती सप्तपदीला ती जी साडी घालणार आहे त्यावरती ती सूट व्हायला हवी होती आणि अर्थातच गोल्डन ज्वेलरी वेअर केल्यामुळे त्याला गोल्डनचा टचअपही हवा होता. म्हणून आपण मोतीच्या ऐवजी गोल्डन बीड्सचा वापर केलेला आहे. प्रेसची नथ बनवणार आहोत. एडी स्टोनचं आपल्याकडे एक कुंदन आहे, जे एडी स्टोनचं कुंदन आपण वापरलेलं आहे, जे आपण नथीसाठी वापरतो. ह्याची क्वालिटी अतिशय प्रीमियम आहे. त्याचा लुक तुम्ही पाहता एकदम रिच वाटतो. तर आपण पहिल्यांदा 8 गेजची वायर घेतलेली आहे. एक लूप तयार करून घेतलेला आहे आणि लूप तयार करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घातलेलं आहे आपलं एडी स्टोनचं रेड कलरचं हे सुंदर असं कुंदन. तर आपली नवरी तशी नाजूकच आहे. लवकरच मी तिचा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेन. तर त्यासाठी आपण घेतलेली आहे 0.3ची वायर आणि त्यामध्ये अगदी आपण 1 mmचे गोल्डन बीड्स घातलेले आहेत आणि ते गोल्डन बीड्स घेऊन ड्रॉप शेपमध्ये आपण ते साईडनी लावलेले आहेत. अगोदर मला वाटलं होतं की आपण वेगळी डिझाईन करूयात, पण ह्या 2 मोत्यांमध्ये ह्या 2 गोल्डन बीड्समध्ये आपण छोटी साईजच घेणार आहोत. तर ही आपण छोटी साईज घेतलेली आहे आणि ती पूर्ण आपण त्याला रॅप करणार आहोत. तर हे जे मी बनवलेलं आहे ते आपण लटकनसाठी नंतर वापरणार आहोत, अगदी लास्टला. तर त्याआधी आपण घेतलेले आहेत हे गोल्डन 1 mmचे बीड्स. त्याचं सर्कल करून लूप बनवलेलं आहे आणि ते लूप आपण आपल्या एडी स्टोनला अगदी भोवतीने त्याला फिनिशिंग देण्यासाठी लावणार आहोत आणि ती 0.3च्या वायरनी रॅप करणार आहोत. अगदी 4 पॉईंटला आपण ती रॅप करणार आहोत. तर हे फिक्स करण्यासाठी पहिल्यांदा आपण ती जी 0.3ची जी वायर आहे ती आपण 18 गेजच्या वायरला फिक्स करून घेतोय. फिक्स करून घेतल्यानंतर आपण पूर्ण एडी स्टोन भोवतीने आपण ती रॅप करून घेणार आहोत. तर तुम्ही बघताय की काय होतं, अचानक फोन आल्यानंतर बनवायला लागणारी ही नथ तिची बहुतेक तयारी नव्हती. घाई गडबडीत खूप कॅमेरा इकडं गेलेला आहे, व्हिडिओ तिकडं जाते, कारण ही नथ आपल्याला बारामतीला पाठवायची आहे. पुण्यातल्या पुण्यात असतं तर कदाचित आपण ती निवांत बनवली असती. निवांत छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केला असता, पण हा व्हिडिओ मी घाईत केलेला आहे. पण मी तुम्हाला एक्सप्लेन अगदी व्यवस्थित करून सांगते की जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण अजिबात येणार नाही. आणि अशा विविध नथी आपण लवकरात लवकर घेऊन यात, ज्या खूप इझी आहेत आणि सडनली अगदी 10 ते 15 मिनटात तुम्ही त्या बनवू शकता. छोट्या छोट्या नथी घेणार आहेत. खूप मोठ्या नथींच्या मागे काही आपण जाणार नाही. लूक वेगळे असतील. कदाचित ह्या आधीही तुम्ही डिझाईन्स त्याच्या कधीही पाहिलेल्या नसतील. तर तुम्ही बघताय की आपण छान असं ते लूप आणि 0.3च्या वायरने आपण ते ॲडजस्ट करून घेतोय. तर तुम्हाला कोणत्या कलरची नथ बनवायला आवडेल, कोणता पॅटर्न बनवायला आवडेल. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा रिमाइंड करते की आपल्या चॅनलवरती ब्रायडल सिरीज चालू आहे. त्याचे व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जावा. प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन पाहून या. आणि भरपूर लोकांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करा, जेणेकरून ज्यांना आवडतं त्या भरपूर जणी आपले व्हिडिओ पाहतील, शिकतील आणि नक्कीच स्वतःच्या बिझनेसमध्ये त्या ग्रो करते. ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे किंवा ज्यांना कोणाला आवड जपायची आहे त्यांनाही आपण एक प्रोत्साहनच करूयात.
तर तुम्ही बघताय आपण 1 mmचे गोल्डन बीड्स घेतले, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज घेतोय. त्यामध्ये आपण गोल्डनचे 6 बीड्स घेतोय. 6 बीड्स घेऊन एक फ्लॉवरसारखं आपण त्याला लूप बनवणार आहोत. तर हे सगळं आपण बाइंडिंग करणार आहोत 0.3च्याच वायरमध्ये. ते छोटंसं लूप बनवलेलं आहे. ते लूप आधी आपण 18 गेजच्या वायरला फिक्स करूयात. 18 गेजच्या वायरला आपण ते फिक्स केल्यानंतरनं त्यामध्ये एकदम ग्लास क्रिस्टल रेड कलरचा मी वापरलेला आहे. जरी तो तुम्हाला लांबून स्टोन वाटत असला तरी मी तो ग्लास क्रिस्टल वापरलेला आहे, कारण त्याचा शेप ही राऊंड आहे आणि तो बरोबर आपले फ्लॉवरमध्ये फिट होतोय. तर तुम्ही बघताय बेस अगोदर मी सगळ्यात पहिल्यांदा बेस परफेक्ट करून घ्यायचा ट्राय करते आणि त्यानंतर ना आपण घेणार आहोत क्रिस्टल. जो 2 mmच्या आसपास असेल किंवा छोटी साईज आहे त्याची, तर हे फिट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण क्रिस्टल घेतोय. तर कोणाकोणाला फक्त नथ बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा असतं ना, काहींना फक्त नथीमध्ये इंटरेस्ट असतो. आम्हाला बाकी ज्वेलरी बनवण्यात काही मजा नाही आहे, पण आम्ही नथ बनवायला आम्हाला फार आवडते. असं कोणी असेल तर प्लीज नक्की कमेंट करून कळवा. पण मला नथ बनवायला अजिबात नाही आवडत. म्हणजे मी माझं सांगते, मला चोकर लॉंग नेकलेस बनवायला फार आवडतं, पण नथ म्हटलं की थोडं नाच येतं. मी एवढ्या नथ बनवलेल्या आहेत, पण माझ्याजवळ एकही माझी बनवलेली स्वतःची अशी नथ तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येकाच्या आवडीचा भाग असतो. तर ही नथ आपण पॅक करतोय आणि त्याला फ्लॉवरचा शेप देतोय. 2-2चे बीड्स घेऊन आपण ती बाइंडिंग करून घेतोय, जे की आपण नेहमी फ्लॉवर जसे बाइंड करतो तसेच ही बाइंड केलेली आहे. आणि त्यानंतर अगदी आपण त्याला मगाशी केलेले होते तसे लटकन खाली 3 लावणार आहोत आणि त्याला अर्थात आपण शेप देऊन लूप बनवून घेणार आहोत, कारण ही आहे आपली प्रेसची नथ. त्यामुळे प्रेसची नथ बनवताना आपल्याला लूप द्यावाच लागतो, जो की नाकामध्ये ती व्यवस्थित फिक्स दिसली पाहिजे, बसली पाहिजे. बघताय तुम्ही आपण 3चं लटकन लावलेलं आहे. सुंदर अशी नथ झालेली आहे, अगदी नाजूकशी आपल्या नवरीसारखीच. त्याला आपण असा लूप देऊन त्याला फोल्ड करणार आहोत. तर तुम्ही बघताय एवढी वायर एक्स्ट्राची आहे, त्याला मी थोडंसं हे करून अशा पद्धतीनं लूप बनवलेलं आहे. तर ही आपली सुंदर अशी नथ रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ती नथ कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. भरपूर लोकांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला सांगा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हाईप बटन मिळालेलं आहे, तर त्या हाईप ऑप्शनवरती नक्की तुम्ही आठवड्यातून 3दा मला हाईप करू शकता. तर आपल्या चॅनलला हाईप करा आणि नंबर 1 चॅनल बनवण्याचा मोलाचा वाटा आपण सगळ्यांनी एक पूर्ण करूयात. एक विजन ठेवूयात की 2026 हे आपल्यासाठी नक्की एक ग्लॅम ज्वेलरीला एक नवीन ओळख देणारं ठरेल. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.